नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2025 या संदर्भात अतिशय महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे। तर त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा मित्रांनो, हे आजच अपडेट आहे 10 सप्टेंबर 2025। तुम्ही तारीख बघू शकता। महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत ऑलरेडी आता वेळापत्रक मागेच आलेले मित्रांनो, आता काही दिवसामध्ये लगेच जाहिरात येईल। परंतु त्याही पेक्षा महत्त्वाचं, अतिशय महत्त्वाचं म्हणजे वयवाढ या संदर्भात हे अपडेट आलेलं आहे। तर बघा, यामध्ये आधीच्या GR नुसार आणि आताच्या GR नुसार 4 नंबरच्या मुद्द्यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। तर 4 नंबरचा मुद्दा काय होता, यामध्ये 2022 व 2023 या वर्षामध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचं वय इथं पूर्ण होऊन गेलेलं आहे, ओलांडलेलं आहे, त्यांना यावर्षी संधी भेटणार होती। तर याऐवजी आपल्याला नवीन हा 4 नंबरचा मुद्दा पुन्हा देण्यात आलेला आहे, यामध्ये अपडेट करण्यात आलेला आहे। आता यावर्षी जर म्हटलं तर 2022, 2023, 2024 व 2025 या चारही वर्षामध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचे वय ओलांडून गेलेलं असेल त्यांना यावर्षी पदभरतीला संधी भेटणार आहे। यावर्षी ते पोलीस भरती 2025 चा अर्ज भरू शकता। स्पष्टपणे जर बघा, आजचा GR आहे, आजची तारीख तुम्ही बघू शकता। आपल्याला हा GR आत्ताच आलेला बघण्यासाठी भेटलेला आहे मित्रांनो। यामध्ये स्पष्टपणे बघा, याऐवजी सांगितलेलं आहे आणि हा 4 नंबरचा जो मुद्दा आहे नवीन स्पष्टपणे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। ठीक आहे, तर बघा, यामध्ये आपल्याला 4ही वर्षामध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचं वय ओलांडून गेलेलं असेल त्या सर्वांना इथं यावर्षी संधी भेटणार आहे। तर त्या संदर्भात हे अपडेट आहे। टोटल जागा जर म्हटलं तर 15,631 जागांसाठी ही पदभरती होणार आहे। तर बघा, अजून एक महत्त्वाची माहिती देऊन घेतो मित्रांनो। अतिशय महत्त्वाचं मार्केटमध्ये पुस्तक आलेलं आहे, पोलीस भरती 2025 या हेतूने हे 2 पुस्तकं अतिशय महत्त्वाची असणार आहे। या 2 पुस्तकामध्ये जर म्हटलं तर इथून मागील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा संच एकत्रित भेटून जाईल। एक तर तुम्ही हे पुस्तक वापरू शकता। यामध्ये जर म्हटलं तर 272 प्रश्नपत्रिकांचा एकत्रित संच देण्यात आलेला आहे। टोटल जर म्हटलं तर कोणकोणत्या वर्षाचे किती पेपर असणार आहे याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे। बघा, कोणकोणत्या पदाचे, कोणकोणत्या वर्षीचे लेटेस्ट झालेले सर्व जे पेपर आहेत मित्रांनो पोलीस भरतीचे, ते सर्व पदांचे तुम्हाला यामध्ये भेटून जाईल। टोटल जर म्हटलं तर 14,675 पेक्षा जास्त प्रश्न आहेत। बाकी जर म्हटलं तर सर्व क्वेश्चन पेपर भेटतील आणि त्याचसोबत हे पुस्तक नाही तर हे पुस्तक तुम्ही पोलीस भरतीसाठी वापरू शकता। यामध्ये जर म्हटलं तर टोटल 16,951 पेक्षा जास्त प्रश्नांचा संच एकत्रित देण्यात आलेला आहे मित्रांनो। हे दोन्ही पुस्तकं जर म्हटलं तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचे असणार आहे मित्रांनो। तर हे तुम्ही जे ऑनलाईन फ्लिपकार्ट किंवा Amazon ॲप्लिकेशन आहे तिथून देखील खरेदी करू शकता। यामध्ये लेटेस्ट झालेल्यापासून तर जुन्यापर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा एकत्रित संच देण्यात आलेला आहे। त्या व्यतिरिक्त जेवढी पण महत्त्वाची माहिती ती देखील या पुस्तकांमध्ये समावेश करण्यात आलेली आहे। तर पोलीस भरती 2025 च्या हेतूने हे पुस्तक आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे। तर हे पुस्तक खरेदी करायला विसरू नका। तर चला, अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। सांगितल्याप्रमाणे 4ही वर्षामध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचं वय ओलांडून गेलं असेल त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात येणार आहे। तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा। बाकीचे अपडेट मिळवण्यासाठी आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय। तिथे सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारचे अपडेट दिले जातात, तर त्याला जॉईन व्हायला विसरू नका। तर भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।